नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? आतापर्यंत खूप खेळला असणार, नाचला असणार, बागडला असणार. आता थोडासा अभ्यास करायचा आहे. तर आज तुम्हा सर्वांचा स्वागत आहे आजच्या या मराठी ऑनलाईन क्लासमध्ये. मी श्रीमती एच.ए. कंकणवाडी, सहाय्यक शिक्षिका, सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा कणंगला येथे कार्यरत आहे. माझा तालुका हुक्केरी, शैक्षणिक जिल्हा चिक्कोडी. मुलांनो, मी तुम्हाला येथे स्क्रीनवर काही मैदानी खेळ दाखवित आहे. दिसत आहेत ना? तर मला तुम्ही ह्या खेळांची नावं सांगायची आहेत. तर पहिलं खेळ कोणता आहे? ओळखलात का? तर काही मुलं मैदानात खेळत आहेत. हा खेळ आहे कबड्डीचा. त्यानंतरचं कोणतं चित्र आहे? त्यानंतरचा आहे खो खो. आणि त्याच्यानंतरचा जो शेवटचं चित्र आहे ते आहे क्रिकेट. आता इथे खालील चित्रात पहा. खाली दोन मुलं काठीच्या सहाय्याने दोन काट्या आहेत हाता आणि एक चेंडू आहे. तर हा खेळ कोणता? त्या मुलांच्या हातामध्ये हॉकी स्टिक आहे आणि या खेळाला हॉकी असे म्हणतात. पुढील शेवटचे जे चित्र आहे ते आहे थ्रोबॉल. तर ही सर्व खेळ मैदानात खेळली जातात म्हणून यांना आपण मैदानी खेळ असे म्हणतो. त्यानंतर पुढचा जो खेळ आहे तो आहे बैठे खेळ. हा खेळ एका ठिकाणी बसून खेळला जातो म्हणून यांना बैठे खेळ असे म्हणतात. तर मुलांनो, पहिलं चित्र कोणत्या खेळाचं आहे सांगा पाहूया. तर हा आहे सारीपाट. त्यानंतरचा तुमचा सगळ्यांचा आवडता खेळ इथं दाखवलेला आहे. तो कोणता आहे? तो आहे कॅरम. त्यानंतर खालील चित्रात जो खेळ दिलेला आहे तो आहे बुद्धिबळ. त्यालाच इंग्रजीमध्ये चेस असं म्हणतात. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 5 बुद्धिबळ या पाठाची माहिती घ्यायची आहे. मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 5 बुद्धिबळ या पाठाची माहिती घ्यायची आहे. तर मुलांनो, ह्या पाठाची माहिती घेण्या अगोदर आपण ह्या पाठाचे आदर्श वाचन पाहायचे आहे. मी तुमच्यासमोर पाठाचे आदर्श वाचन करणार आहे. ते तुम्ही सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी पाठ क्रमांक 5 पाठाचे नाव बुद्धिबळ हे पाठ काढायचे आहे आणि पाठातील प्रत्येक ओळीतील प्रत्येक शब्दावर बोट ठेवून नीट पाठाकडे लक्ष द्यायचे आहे, आदर्श वाचनाकडे लक्ष द्यायचे. तर पाठ क्रमांक 5 पाठाचे नाव आहे बुद्धिबळ. मानवाच्या जीवनात खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळ हे एक करमणुकीचे साधन आहे. खेळामुळे सहनशीलता, एकता, सहकार्य, सांघिक भावना, निर्णय क्षमता, युक्ती हे गुण सहज वाढीस लागतात. खेळामुळेच शरीर सदृढ बनते. मानवी विचारांना सुयोग्य पद्धतीने वाटचाल करण्याचे मार्गदर्शन खेळच करतात. अशा या खेळाचे प्रमुख 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे मैदानी खेळ होय. यामध्ये कबड्डी, खो खो, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल यासारखे खेळ खेळले जातात. दुसरा प्रकार म्हणजे बैठे खेळ होय. यामध्ये सारीपाट, कॅरम, बुद्धिबळ इत्यादी खेळ येतात. आज आपण बैठ्या खेळातील बुद्धिबळ या खेळाविषयी अधिक माहिती मिळवूया. बुद्धिबळ या खेळालाच शतरंज असे म्हणतात. शतरंज हा शब्द चतुरंग या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे. त्यामुळे हिंदुस्थान हेच या खेळाचे उगमस्थान ठरते. आता मुलांनो, या पुढील पाठाचे आदर्श वाचन तुम्ही स्वतः करायचे आहे. आता मी सांगितलेला पाठ तुम्ही कितपत लक्ष देऊन ऐकला ह्याचं मी एक छोटंसं मौल्यमापन करणार आहे. तर या मौल्यमापनामध्ये तुम्हाला मी 2 प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत लिहायची आहेत आणि मी सांगितलेल्या उत्तराशी तुमच्या उत्तराची तुम्ही तुलना करायची आहे. तर मुलांनो, माझा पहिला प्रश्न आहे,
खेळाचे मुख्य प्रकार कोणते? मुलांनो, तुम्हाला प्रश्न समजला का? प्रश्न पहिला, खेळाचे मुख्य प्रकार कोणते आहेत? तर ह्याचं उत्तर आहे मैदानी खेळ व बैठे खेळ असे खेळाचे मुख्य 2 प्रकार आहेत. मैदानी खेळ म्हणजे मैदानात खेळले जाणारे खेळ आणि बैठे खेळ म्हणजे एका ठिकाणी बसून खेळले जाणारे खेळ. म्हणून यावरून ह्या खेळाचे 2 प्रकार झालेले आहेत. तर माझा दुसरा प्रश्न आहे, शतरंज हा शब्द कोणत्या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे? याचं सुद्धा उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. लिहिलात ना? तर ह्याचं उत्तर आहे, शतरंज हा शब्द चतुरंग या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे. आता यापुढे मुलांनो, आपण या पाठामध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत. त्या नवीन शब्दांचे अर्थ आपण येथे समजून घ्यायचे आहेत. तर पहिला शब्द आहे सहनशीलता. सहनशीलता म्हणजे सोशिक. मुलांनो, एखाद्या विषयावर पटकन न रागावणे, चिडचिड न करणे, एखादा व्यक्ती किती सहनशील आहे असं आपण म्हणतो की नाही? तर सहनशील म्हणजे ज्याच्यामध्ये सहन करण्याची शक्ती आहे असा. दुसरा शब्द आहे शतरंज. शतरंज म्हणजे बुद्धिबळ. यालाच आपण इंग्रजीमध्ये चेस असे सुद्धा म्हणतो. त्यापुढील शब्द आहे प्यादी. प्यादी म्हणजे बुद्धिबळ या खेळातील सैनिक किंवा पायदळ. पुढील शब्द आहे मोहरे. मोहरे म्हणजे राजा व प्यादी या व्यतिरिक्त बुद्धिबळातील दळे. शेवटचा आहे वजीर. बुद्धिबळ या खेळातील प्रधानाला काय म्हणतो आपण? वजीर असे म्हणतो. तर मुलांनो, आज आपण बुद्धिबळ या पाठाची माहिती घ्यायची आहे. बुद्धिबळ हा एक बैठे खेळ आहे आणि खेळ म्हटलं की तुम्हाला सगळ्यांनाच आवडतं हे सुद्धा मला माहीत आहे. तर या खेळाचे जे नियम आहेत, जी माहिती आहे, ह्याचा जो इतिहास आहे तो सर्व आपण आज येथे समजून घ्यायचा आहे. मुलांनो, बुद्धिबळ ह्या खेळाला शतरंज असे म्हणतात. तर शतरंज हा शब्द चतुरंग या संस्कृत शब्दापासून आलेला आहे. त्यामुळे या खेळाचा उगम आपल्या भारत देशातच झालेला आहे हे आपण ठामपणे सांगू शकतो. त्यानंतर अशी सुद्धा एक दंतकथा आहे की सुमारे 4-5 हजार वर्षापूर्वी जेव्हा श्रीरामांनी लंकेस वेढा घातला तेव्हा रावण राजाची करमणूक करण्यासाठी त्यांची पत्नी मंदोदरीने हा खेळ सुरू केला असं सांगितलं जातं. मुलांनो, दंतकथा या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? दंतकथा म्हणजे पुरातन काळापासून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे अशी तोंडी आपण जी कथा ऐकत येतो त्याला दंतकथा असे म्हणतात. या खेळाला चतुरंग असे सुद्धा म्हणतात. काय कारण आहे चतुरंग असे म्हणण्याचे? तर या खेळामध्ये जी प्रकार आहेत, जे खेळातली जी मोहरे आहेत ते 4 प्रकारचे आहेत. हत्ती, उंट, घोडा इत्यादी. बुद्धिबळ या खेळाला चतुरंग असे म्हणतात. चतुरंग म्हणजे बुद्धिबळ या खेळात 4 प्रकारची सेना असते. ती म्हणजे हत्ती, उंट, घोडा, उंट, पायदळ अशा 4 प्रकारची अंग ह्या खेळामध्ये असतात. ह्या 4 प्रकारावरून ह्या खेळाला चतुरंग असे नाव पडलेले आहे. त्यानंतरचं मुलांनो, बुद्धिबळाच्या खेळात 2 बाजूचे राजे हे खरे प्रतिपक्षी असतात. बुद्धिबळाच्या खेळामध्ये 2 बाजूचे जे राजे असतात हे खरे प्रतिपक्षी असतात. राजा प्रतिपक्षाच्या
हे दोन राजे प्रतिपक्षांच्या त्यांच्यामध्ये युद्ध होतं आणि त्यांच्या राजाच्या कडेनं हत्ती, उंट, घोडा, पायद असं त्याचं सैन्य राजाच्या रक्षणार्थ किंवा राजाचे प्राण वाचवण्यासाठी किंवा प्रतिपक्षाच्या राजाला पकडण्यासाठी ह्या मोहऱ्यांची, ह्या पायदळाची जी हालचाल होते, या हालचालीतूनच बुद्धिबळाचा खेळ म्हणजेच लुटूपुटूची लढाई सुरू होते. यापुढे हा जो खेळ आहे तो दोन व्यक्तीमध्ये खेळला जातो किंवा दोन व्यक्तींच्या समूहामध्ये सुद्धा खेळला जातो. या खेळाची प्रमुख 3 तत्वे आहेत. कोणती ती 3 तत्वे? म्हणजे स्थळाची मर्यादा, बळाची मर्यादा आणि काळाची मर्यादा. तर ह्या 3 तत्वावर हा खेळ खेळला जातो. त्यानंतर 32 काळे व 32 पांढरे घरे असे 64 घरांचा एक पट येथे मांडलेला असतो. यामध्ये समान 32 काळी घरं आणि समान 32 पांढरी घरं आपल्याला पाहाव्यास मिळतात. ह्या पटावर मोहऱ्यांची मांडणी किंवा ही सुद्धा व्यवस्थितरित्या केलेली असते. या पटामध्ये या बुद्धिबळाच्या पटावर पहिल्या वळीमध्ये मोहऱ्यांची मांडणी केलेली असते आणि दुसऱ्या वळीमध्ये प्यादींची मांडणी केलेली असते. अशा प्रकारे 16 योद्धे, 16 दोन्ही पक्षाचे 16 म्हणजे एकूण 32 मोहरे आणि प्यादी म्हणून यांची संख्या होते. त्यांच्या गतीवरून, त्यांच्या हालचालीवरून त्या प्रत्येकांना त्यांची संज्ञा दिलेली आहे. हत्ती, उंट, घोडा, पायदळ, वजीर अशी त्यांच्या दर्जावरून त्यांना येथे नावे दिलेली आहेत. तर मुलांनो, यापुढे तर पटावर आपण ह्या मोहऱ्यांची मांडणी करताना पट या पद्धतीने मांडला पाहिजे की खेळणाऱ्याच्या उजव्या बाजूला पांढरं घर आलं पाहिजे आणि त्यामध्ये पांढऱ्या घरामध्ये पहिला हत्ती, त्यानंतर घोडा, उंट, राजा, वजीर, परत उंट, घोडा, हत्ती आणि खाली हे 8 सैनिक अशी पटामध्ये मोहऱ्यांची आणि प्याद्यांची आपण मांडणी केली पाहिजे. अशी व्यवस्थित मांडणी केल्यामुळं त्या प्रतिपक्षाच्या राजासमोरच राजा येतो, वजिरासमोरच वजीर येतो. या खेळात पांढऱ्या मोहऱ्याला पहिला खेळण्याची संधी दिली जाते. आता आपण ह्या खेळाविषयी माहिती घ्यायची आहे. या खेळातील प्रत्येक मोहऱ्याची, प्रत्येक प्याद्याची आपण माहिती करून घ्यायची आहे. तर ह्या बुद्धिबळातील पहिला जो प्यादे आहे ते आहे त्याचं कार्य. तर मुलांनो, आता आपण या बुद्धिबळ खेळामधील या प्याद्याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे. प्यादे हे एक घर सुरुवातीला 2 घरे पुढे जाऊ शकतो. प्यादे सुरुवातीला मूळ घरातून 2 घरे पुढे जाते, त्यानंतर एक घर पुढे सरकत जाते. एकदा पुढे गेलेले प्यादे परत पाठीमागे येऊ शकत नाही. प्रतिपक्षाच्या मोहऱ्याला मारताना त्याला एक घर तिरपी चाल घ्यावी लागते. इथं मी बाणाच्या सहाय्याने दाखवलेलं आहे मुलांनो. प्रतिपक्षाच्या मोहऱ्याला म्हणजे ह्या काळ्या मोहऱ्याकडून पांढऱ्या मोहऱ्याला जर मात द्यायची असेल तेव्हा त्याला तिरपी चाल जावी लागते. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर हा जो प्यादा आहे तो शेवटच्या घरात 8व्या घरात गेल्यानंतर येथील कोणत्याही प्याद्याचे खेळाडूच्या इच्छेनुसार तो रूपांतर आपल्याला करता येते, पण प्यादाला राजा बनता येत नाही. समजलं का मुलांनो? तर याच्या पुढचा जो मोहरा आहे तो आहे वजीर. मुलांनो, वजीर हा हिंदी शब्द आहे. आपण मराठीत वजीरला प्रधान असे म्हणतो. तर ह्या वजीराचं काय काम आहे? वजीर हा कोणत्याही दिशेने कसाही कितीही घरे जाऊ शकतो. असा तिरकस जाऊ शकतो, आडवा सरळ रेषेत जाऊ शकतो, उभा सरळ रेषेत जाऊ शकतो आणि कितीही घरे जाण्याचे स्वातंत्र्य ह्या वजीरला असते. वजीर हा ह्या खेळातील
सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मोहरा आहे, ह्याच्यामध्ये उंटाचे आणि हत्तीचे बल सामावलेले असते. समजले का मुलांनो? तर ह्याच्या पुढचा जो मोहरा आहे तो आहे हत्ती. हत्ती हा आडव्या एका सरळ रेषेत कितीही घरे जाऊ शकतो, तसाच तो उभ्या रेषेसुद्धा सरळ एका रेषेत कितीही घरं पुढे जाऊ शकतो. मुलांनो, समजा हत्ती जर इथे असेल आणि त्याच्या स्वपक्षाचे मोहरे किंवा प्यादी कोणतेही इथं नसतील तर आपण हत्ती मोकळ्या पट्टीत आहे असे सांगू शकतो. हत्ती हा या खेळातील सर्वश्रेष्ठ मोहरा आहे. त्यानंतरचा जो मोहरा आहे तो आहे उंट. उंट हा नेहमी तिरकस रेषेतून जातो. उंट हा नेहमी तिरकस रेषेतून जातो. इथं मी बाणचिन्हाच्या सहाय्याने मुलांनो रेषा दाखवलेली आहे, दिसत आहे ना तुम्हाला? समजा उंटाचं जर मूळ घर पांढरं असेल तर तो पांढऱ्या घरातून सरळ तिरकस जातो. आणि समजा उंट जर काळ्या घरामध्ये असेल तर तो काळ्या घरातून तिरकस चाल जातो. समजलं का? तर याच्या पुढचं आणखीन एक महत्त्वाचा मोहरा आहे तो म्हणजे घोडा. घोडा हा अडीच घर चालतो. अडीच घर चालतो म्हणजे काय मुलांनो? तर घोडा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणहून उभी 2 घरं आणि त्याला काटकोन करणारं आणखीन आडव्या रेषेतील एक घर जेव्हा घोडा जातो 1, 2, 3 ह्याला आपण अडीच घर असे म्हणतो. घोडा हा 8 घरामध्ये संचार करू शकतो. 8 घरामध्ये संचार करू शकतो म्हणजे काय? आता पहा, घोडा इथं आहे तर तो 1, 2, 2.5 इकडं पण जाऊ शकतो, तो इकडं पण जाऊ शकतो. इथून आपल्याला जर त्याची चाल करायची असेल तो ह्या दिशेला सुद्धा जाऊ शकतो, ह्या दिशेला सुद्धा जाऊ शकतो. तर पाठीमाग सुद्धा तो येऊ शकतो. ह्या दिशेने ह्या बाजूला तो जाऊ शकतो चाल, किंवा ह्या दिशेने ह्या बाजूला सुद्धा त्याची चाल आपल्याला घेता येते. अशा पद्धतीने एकूण 8 घरे हा घोडा संचार करू शकतो. आणखीन एक ह्या मोहऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा मोहरा एखाद्या प्याद्यावरून किंवा एखाद्या मोहऱ्यावरून उडी मारून पुढे जाऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा मोहरा जो महत्त्वाचा मोहरा आहे तो म्हणजे राजा, या खेळाचा प्रमुख. तर हा कोणत्याही दिशेने जाण्याचे मुभा या राजाला असते. कोणत्याही दिशेने जाण्याची मुभा असली तरी सुद्धा तो फक्त एकच घर संचार करू शकतो. मी इथं तुम्हाला बाणचिन्हाच्या सहाय्याने दाखवलेलं आहे, तुम्हाला दिसत आहे ना? तर हा राजा कोणत्याही दिशेने जाऊ शकला तरी सुद्धा एकच घर जाण्याची मुभा ह्या राजाला असते. तर मुलांनो, बुद्धिबळ खेळताना आपण काही प्रमुख गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायला पाहिजेत. कोणत्या त्या गोष्टी? तर पहिलं आहे, जरूर तेवढ्या प्याद्यांच्या हालचाली करून आपले मोहरे हल्ल्यास अगर बचावास योग्य अशा ठिकाणी आणणे. आपण जेव्हा प्याद्यांची हालचाल करतो तेव्हा तिथं त्या प्याद्याची हालचाल करण्याची जर आवश्यकता भासत असेल तरच आपण तो प्यादा तिथून हलवला पाहिजे. कारण जर आपण प्यादा निरर्थक हलवला तर तो काय होऊ शकतो? प्रतिपक्षाकडून बळी जाऊ शकतो. त्यानंतरचं पुढचं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, ती आहे प्याद्याच्या निरर्थक खेळ्या न खेळणे. मुलांनो, बुद्धिबळ खेळताना आपल्याकडे 8 प्यादी असतात म्हणून आपण पटपट विचार न करता त्यांच्या हालचाली केल्या तर ते निरर्थक बळी जाऊ शकतात. त्यानंतरचं तिसरं महत्त्वाचा मुद्दा आहे तो ठराविक वेळेत योग्य खेळी खेळणे. आता मी तुम्हाला सांगितले बुद्धिबळ हा खेळ खेळताना थोडं विचार करून आपण त्या प्याद्यांची मोहऱ्यांची हालचाल करायची. म्हणून तुम्ही खूपच वेळ घेत बसला तर तिथं खेळ व्यवस्थित होत नाही. त्यासाठी ठराविक वेळेत योग्य विचार करून आपण काय केलं पाहिजे? त्या खेळी खेळल्या पाहिजेत. त्याच्यानंतरचा शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो एकाच वेळेत सर्व मोहऱ्यांच्या खेळी लक्षात ठेवणे. पहा मुलांनो, ह्या वाक्यामध्ये किती अर्थ आहे. काय? एकाच वेळेला सर्व मोहऱ्यांच्या खेळी लक्षात ठेवणे. आता तुम्ही तुमचा डाव आल्यानंतर तुम्ही
प्याद्याची हालचाल करा किंवा कोणत्याही एका मोहऱ्याची हालचाल करा. तो मोहरा किंवा तो प्यादा त्याला उचलून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी त्याच्या ठेवत असता तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा मोहरा मी हलवल्यानंतर, हा मोहरा मी उचलून दुसरीकडे ठेवल्यानंतर ह्या मोहऱ्याला प्रतिपक्षाच्या राजाकडून किंवा त्या सैन्यांच्याकडून किंवा त्या मोहऱ्यांच्याकडून काही धोका आहे का, त्याचा बळी जाईल का, ह्या सर्व गोष्टी मुलांनो तुम्ही जर व्यवस्थित लक्षात ठेवला तर तुम्ही नक्कीच बुद्धिबळ हा खेळ चांगल्या रीतीने खेळू शकता आणि या खेळामध्ये तुम्ही यशस्वीसुद्धा होऊ शकता. आता शेवटी हा पाठ तुम्हाला कितपत समजला आहे हे पाहण्यासाठी मी इथं तुमचं मौल्यमापन घेणार आहे. तर या मौल्यमापनासाठी मी काही प्रश्न तुमच्यासमोर सांगणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मनात सांगायचे आहेत किंवा वहीत लिहायचे आहेत आणि मी सांगितलेल्या उत्तराशी तुमच्या उत्तराची तुम्ही तुलना करायची आहे. तर मुलांनो, पहिला प्रश्न आहे, बुद्धिबळ या खेळाला चतुरंग असे का म्हणतात? प्रश्न मी आणखीन एकदा सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. प्रश्न पहिला, बुद्धिबळ या खेळाला चतुरंग असे का म्हणतात? पटकन याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. लिहिलात ना? तर याचं उत्तर आहे, बुद्धिबळाच्या खेळात जी सेना उपयोगात आणली जाते ती 4 प्रकारची असते. कोणत्या 4 प्रकारची असते? हत्ती, उंट, घोडे आणि पायदळ अशी 4 अंगे ह्या खेळात आहेत. यावरूनच ह्या खेळाला चतुरंग हे नाव पडलेलं आहे. किती सोपं आहे की नाही उत्तर लक्षात ठेवून घेण्यासाठी? तुमचं उत्तर पण नक्कीच असंच असणार. आता माझा दुसरा प्रश्न आहे, बैठ्या खेळातील 3 उदाहरणे सांगा. मुलांनो, बैठे खेळ म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे ना? एका ठिकाणी जे बसून आपण खेळ खेळतो त्यांना बैठे खेळ असं म्हणतो. तुम्ही भरपूर खेळ शाळेत खेळत असणार, तर सांगा पाहूया 3 नावं. लिहिला? तर ह्याचं उत्तर आहे सारीपाट, कॅरम, बुद्धिबळ हे बैठे खेळ आहेत. आणखीन भरपूर असे बैठे खेळ आहेत. तुमची पण बैठे खेळ आणखीन प्रकारचे असतील तर ते सुद्धा खाली बसून जे आपण खेळ खेळतो त्यांना बैठे खेळ असं म्हणतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे तो प्रश्न तिसरा, मैदानी खेळाची 3 उदाहरणे सांगा. प्रश्न तिसरा, मैदानी खेळाची 3 उदाहरणे सांगा. तर तुम्ही पटकन उत्तर लिहायचं आहे मुलांनो. लिहिला? तर याचं उत्तर आहे खो खो, हॉकी, क्रिकेट हे मैदानी खेळ आहेत. का मैदानी खेळ आहे? ही खेळ आपण मैदानात खेळतो म्हणून यांना आपण मैदानी खेळ असे म्हणतो. तुम्ही शाळेत हे खेळ खेळता ना? हो. याचा पुढचा प्रश्न आहे मुलांनो, आता शेवटी मी तुम्हाला घरी अभ्यास करण्यासाठी एक गृहपाठ देत आहे. ते तुम्ही स्वतः घरी बसून स्वतः करायचा आहे. खूप असा आकर्षक आणि तुम्हाला आवडणारा असा मी गृहपाठ दिलेला आहे. तर येथे मी तुम्हाला 2 उपक्रम देणार आहे. त्यातला पहिला उपक्रम आहे बुद्धिबळाचे नियम लिहा. बुद्धिबळ हा खेळ खेळण्यासाठी कोणते नियम आपण लक्षात ठेवले पाहिजेत हे तुम्ही आता मी स्पष्टीकरण सांगितलेलं आहे पाठाच्या, तर ते तुम्ही स्वतः लिहायचं आहे मुलांनो. लिहिणार ना? हो. त्यानंतर दुसरा उपक्रम आहे तो आपल्या देशातील 4 बुद्धिबळ खेळाडूंची नावं तुम्हाला लिहायची आहेत. लिहिणार ना? जमलं तर त्यांची चित्रसुद्धा तुम्ही गोळा करा. परत भेटूया एका नवीन पाठासह. तोपर्यंत धन्यवाद.